नमस्कार मंडळी. कमळ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता तेव्हा ऋषी गार्डनमधून जात असतो तेवढ्यातच मागून कमळी येते आणि म्हणते, ऋषी सर, मला जरा तुमच्यासोबत बोलायचंय. त्याचबरोबर तिकडून अनिका देखील येते. तेवढ्यातच अनिका म्हणते की ऋषी कसा आहेस, आणि त्याला हाताला धरण्याचा प्रयत्न करते. अनिका म्हणते की ऋषी, आज मी कशी दिसतेय? तर ऋषी म्हणतो, तुला काय विचारतेस? तुझ्या मित्रांना विचार. माझ्या मैत्रिणी ह्या मूर्ख आहेत. तूच सांग ना मी कशी दिसते, अशी अनिका म्हणते. नंतर अनिका म्हणते की मला माहित आहे, मी काही पण घातलं तरी चांगलीच दिसतेय. त्यानंतर सर्वांना म्हणते की मित्रांनो, मला सर्वांना तुम्हाला सांगायला इतका आनंद होतोय की मी आणि ऋषी आता एंगेजिंग करतोय. मित्रांनो, पुढे मालिका पाहण्या अगोदर माझ्या मेहनतीसाठी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. त्यानंतरच मालिकेमध्ये त्यांचे बोलणे सुरूच असते. अनिका म्हणत असते, आणि आमचं लग्न होणार आहे, अशी अनिका सर्वांना म्हणते. हे सर्व ऐकून अनिकाच्या मित्रमैत्रिणी टाळ्या वाजवा लागतात. कमळीला व निंगीला धक्का बसतो. ऋषीला वेगळाच फील होत असतं. त्याच वेळेला अनिकाची मैत्रीण म्हणते की ऋषी सर, अनिका व तुमच्या लग्नाबद्दल मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. त्या मैत्रिणी म्हणतात, ऋषी सर, आज प्रपोज होऊन जाऊ दे. सर्व ऐकून कमळीला खूपच धक्का बसतो. त्याच वेळेला ऋषी खूपच शांत बसतो. अनिका म्हणते की ऋषी, सर्व बघत आहेत, तू बोल ना काहीतरी. त्यावेळेला ऋषी म्हणतो की बस, काय फालतूपणा लावलाय हा. प्रत्येक गोष्टीची काळ, वेळ, जागा असते, आणि हे कॉलेज आहे आणि मी तुमचा प्रोफेसर आहे. जरा भान ठेवा. शिकायला येता की तमाशा बघायला येता, असं ऋषी त्यांना बोलून ओरडत असतो. आणि त्याचप्रमाणे ऋषी आता सर्वांना बोलतो की निघा आता क्लासमध्ये. आणि ऋषी अनिकाला म्हणत असतो, अनिका, तुला माहितीये का मी तुझ्याशी लग्न का करतोय? मी लग्न तुझ्यासाठी करत नाहीये, तर मी आईतला वचन दिलंय त्यासाठी करतोय. आणि त्याला बावळट म्हणून ऋषी तिथून निघून जातो व तिथून ते सर्व निघून जातात व कमळी व हे सर्व तिथे थांबलेले असतात. अनिकाला कशाचंच भान नाही, कुठे काय बोलायचं तिला काहीच कळत नाही. अन्नपूर्णा आजींची नात आहे, राजन काकांची पोरगी आहे, त्यामुळे तिचं नाव जोडलं जातंय. जरा जबाबदारीने आणि शहाण्यासारखं वागायचं, तर नाही, डोक्यावर पडल्यासारखी वागते आणि म्हणते ऋषी सरांशी लग्न करायचंय. आणि ती असं बोलून कमळी तिथून निघून जाते. त्यानंतरच तिथे निंगी व तिचा भाऊ तिथे असतो. तो म्हणतो की निंगी, कमळ या दोघांचा साखरपुडा झालेला आवडत नाही का? तेव्हा निंगी म्हणते की तिला कसं वाटेल, तू काही पण बोलू नकोस. तर आता इकडे ऋषी कॉलेजमध्ये आलेला असतो. ऋषीला आईचा फोन आलेला असतो. ऋषी म्हणतो की आई, बोल ना, काय झालं, तू बरी आहेस ना? ऋषीची आई म्हणते की बेटा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. ऋषीची आई म्हणते की ऋषी, कधी कधी आई वडील आपल्या मुलांना न पटणारे निर्णय घेतात. आपल्याला तेव्हा तरी चुकीचे वाटत असले ना, त्याच्यामागे काहीतरी कारण असतं बेटा. मी आज जो डिसिजन घेतला आहे त्याच्या मागे देखील काहीतरी कारण आहे. तुमची काळजी आहे म्हणून तर. ऋषी म्हणतो की असू द्या, काही हरकत नाही. मला माहित आहे की तुम्ही आणि बाबांनी मला लहानपणापासून खूप सांभाळण्यासाठी तडजोड केली आहे. आई वडील म्हणून तुम्ही माझ्यासाठी खूप काही गोष्टी केल्या आहेत, तर त्यासाठी ही गोष्ट खूप क्षुल्लक आहे. ऋषी म्हणतो की आई, तू खूप जिद्दी आहेस. कधी कधी आपल्यामध्ये वाद होतात, पण आपल्यामध्ये वाद जरी झाले ना, मला माहितीये की तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे. आणि आई, माझं देखील तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. पण काल तुझ्या डोळ्यांमध्ये मी एक वेगळीच भीती पाहिली, वेगळीच काळजी पाहिली. ती याआधी मला कधीच दिसली नव्हती. काहीतरी मोठं झालंय आई, हे नक्की. आई, मी तुला दिलेलं वचन मोडत नाहीये, मला फक्त तुझ्या भीतीमागचं कारण हवंय, असं ऋषी त्याच्या आईला म्हणतो. ऋषी खूपच आग्रह करत असतो, पण ऋषीची आई म्हणते की ऋषी, हा जो मी निर्णय घेतला आहे तो आपल्या सर्वांचा भल्यासाठी आहे. बेटा, तू फक्त आता आपल्या आईवर विश्वास ठेव, बाकी मला काही विचारू नकोस. ऋषी म्हणतो की ठीक आहे, ठेवू का आई फोन? मला काम आहे. फोन ठेवतो. ऋषी खूप रडायला लागतो. त्यानंतरच आपण दुसऱ्या साईडला पाहतो. आता कमळी कॉलेजच्या हॉटेलमध्ये आलेली असते. तिथे कमळीचा मित्र साफसफाई करत असतो. एवढ्यातच तिथे अनिका येते. अनिका म्हणते की ए बेवड्या, माझ्यासाठी एक कोल्ड्रिंक आणतोस का? असं लवकर आण. आता ते सर्वजण बसलेले असतात व अनिकाच्या मैत्रिणी तिच्यावरती टोमणे मारून तिला बोलत असतात की अनिका, आज जे झालं ना त्यामुळे मला धक्का बसला. अनिकाला देखील त्याच्या बोलण्यामुळे खूपच राग आलेला असतो. तर त्यांचे टोमणे ऐकून ती तिच्या मैत्रिणींवर राग करते. तर आता ती म्हणते की एंगेजमेंट तर होईलच. तिच्या मैत्रिणी म्हणतात की कसं होईल? तेवढ्यातच कमळीचा मित्र कोल्ड्रिंक घेऊन येतो. तेवढ्यात अनिका म्हणते, आला गावछाप नंबर 3. तेवढ्यातच अनिका तिच्या मैत्रिणींना सांगत असते की जी ग्रॅनी आजी आहे ना, त्यांनी आजीने माझा पूर्ण बदला क्लिअर करून टाकलाय. नयनतारा आंटी इतकी घाबरली आहे ना की माझं आणि आजीचं ऐकल्याशिवाय ती काहीच करू शकत नाही. आता तिला आमचं ऐकावं लागतं, एवढी घाबरली आहे ती. अनिका तिच्या मैत्रिणींना सांगत असते व कमळीचा मित्र हे सर्व लांबूनच ऐकत असतो.
तेवढ्यातच अनिकाचा मित्र मनातल्या मनात म्हणत असतो, नयनतारा मॅडम घाबरल्यात, तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. ही खबर कमळीला द्यायलाच पाहिजे. तर आता आपण दुसऱ्या साईडला पाहतो. ऋषी व कमळी अभ्यास करत असतात त्यांच्या. तेवढ्यातच त्यांची टक्कर होते आणि त्यांच्या हातामध्ये ज्या काही फाईल्स वगैरे असतात त्या सर्व खाली पडतात व ते दोघं उचलायला लागतात. असं करता करता त्यांचं डोक्याची दोघांना टक्कर लागते. तेवढे सर्व आठवणंते कमळी म्हणते की ऋषी सर, तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. कमळी म्हणते की काय मग सर, आम्हाला लग्नाला बोलवणार की नाही, की लग्नाचे लाडू एकटेच खाणार आहात? हे सर्व ऐकून ऋषीला आश्चर्याचा धक्का बसतो. तर कमळी म्हणते की ऋषी सर, तुम्ही काही बोलला नाहीत, हे सर्व काही अचानक झालं का? ऋषी मनातल्या मनात म्हणत असतो की तुला काय सांगू, माझी काय अवस्था झाली आहे, हे असं काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. कमळीला थोडाफार डाऊट येतो. तर ऋषी म्हणतो की हो, अचानकच ठरलं सर्व. हो सॉरी, मी त्यावेळेला येऊ शकलो नाही कारण आईचा फोन आला होता अर्जंट, असं ऋषी म्हणतो. व आता की मी आता निघतो, माझं लेक्चर आहे. तर आता आपण दुसऱ्या साईडला पाहतो. कॉलेजच्या बाहेर कमळी असते. निंगी म्हणते की तू कुठे गायब झाली होतीस, मी तुला कुठे शोधत होते. कमळी म्हणते तुलाच भेटायला येणार होते, पण कॉलेजमध्ये मध्येच ऋषी सर धडकले. निंगी म्हणते की आता तू त्यांना काय बोललीस? कमळी म्हणते की अगं, त्यांना मी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरती काही भावच नव्हता, म्हणजे खुश वगैरे काही वाटत नव्हते, खूपच टेन्शनमध्ये आहेत असं वाटत होतं. कमळी म्हणते हे लगीन म्हणजे काहीतरी नक्कीच घोळ आहे, काहीतरी गडबड आहे असं वाटतं. निंगी म्हणते कमळी, आपण हे सर्व जाऊन प्राजूला विचारू का, कारण ती सकाळपासून आपल्याला दिसलीच नाही. व आता त्या दोघे तिकडून निघून जातात. त्यानंतरच आता नयनतारा व आजी एकमेकांशी बोलत आपल्याला दिसत असतात. आजी म्हणते की आबा, तू कोणताच ताण घेतलायस का? नयनतारा घाबरतच म्हणते की स्ट्रेस वगैरे मी काय घेतला नाही, बाहेर वगैरे भरपूर काम असतात म्हणून थोडंसं मी तसे झाले. त्यानंतरच नयनतारा म्हणते की आजी, तुम्ही असं का म्हणता विचारता? नयनतारा म्हणतात, नयनतारा, मी अचानक एक बातमी ऐकली, म्हणजे जी बातमी ऐकून मला आनंद झाला, पण माझा विश्वासही बसेना. म्हणजे ऋषीसारखा मुलगा जावई होणार ही गोष्ट कोणालाही आवडेलच, पण मला असं वाटलं की खरंच तू अनिकाच्या निवड केलीस. म्हणजे मी स्पष्ट बोलते, अनिका माझी मातच आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु मी हे मान्य करते की अतिशय अल्लड आहे, तिच्याकडून खूप चुका होतात. म्हणजे खरं तर तू सून म्हणून अनिकाची निवड केलीस याचा तर माझा विश्वासच बसत नाही, असं आजी नयनताराला सांगत असते. त्यानंतरच लगेच नयनतारा म्हणते की आजी, तसं नाही, आपल्या दोन्ही कुटुंबाचे खूप जवळचे संबंध आहेत, नात्यांमध्ये खूप जिव्हाळा आहे आणि आम्ही ऋषीसाठी स्थळही बघत होतो. तेवढ्यात मला असं कळलं की अनिकाचं ऋषीवर प्रेम आहे आणि स्थळ अगदी समोरून चालत आलं ना, मग कशाला नकार द्यायचा, त्याच्यामुळे ठरवून टाकलं. आजी म्हणते की तू असा विचार केलास तरी आमच्यासाठी खूप आहे. आजी म्हणते की तुला मी तसं म्हटलं की अनिका खूप अल्लड आहे, पण ऋषीबद्दल मला खात्री आहे, तो तिला मी सांभाळेल, तो तिला योग्य मार्गावर आणेल याची खात्री आहे मला. नयनतारा म्हणते की मलाही ऋषीबद्दल पूर्ण खात्री आहे, शेवटी तोच सर्व ठीक करेल. त्यानंतरच आजी पुन्हा एकदा नयनताराला विचारते की नयनतारा, मला खरं खरं सांग, तू हे सर्व खरं मनापासून करत आहेस? म्हणजे कॉलेजच्या त्या इलेक्शनपासून तू अनिकाचं तोंडही पाहायला निघाली नव्हतीस म्हणून विचारते. त्यानंतरच नयनतारा डोक्याला हात लावते आणि मनातल्या मनात विचार करते, आता या म्हातारीला काय झालं, मी त्यांना खरं सांगितलं तर काही होऊ शकतं, असं मनातल्या मनात म्हणत असते. त्यानंतर आजी म्हणते की नयनतारा, तुझ्या मनामध्ये काय असेल तर मला सांगून टाक, लपवू नकोस. त्यानंतरच नयनतारा म्हणते की देवा, काय करू आता, इथे कामिनी बामिनी कोणीच नाही, आज एक चान्स आहे, अन्नपूर्णा मॅडमला सर्व सांगून टाकू का? त्यानंतरच आता आपण दुसऱ्या साईडला पाहतो. ऋषीची बहीण आहे, तिला खूपच त्या व्हिडिओचा त्रास होत असतो, तिला तिच्या आईचं बोलणं ओरडणं सर्व आठवत असतं. प्राजक्ता म्हणते की या व्हिडिओमुळे आई दादाचं लग्न त्या अनिकासोबत लावत असेल का? पण तो व्हिडिओ चरणी केला आहे, पण तो व्हिडिओ आईकडे कसा गेला, म्हणजे तो चरण आईला ब्लॅकमेल करतोय का, असं तिच्या मनात विचार असतो प्राजक्ताच्या. त्यानंतर ती म्हणते की पण तो दादाच्या लग्नासाठी असं का करत असेल, असं मनातल्या मनात म्हणत असते. त्यानंतरच आपल्याला पुन्हा एकदा आजीकडचा भाग दाखवला जातो. नयनतारा शांत बसलेली असते. आजी म्हणत असते की अगं, तू कोणता विचार करते, सांग ना लवकर, काय झालं? नयनतारा म्हणते की मला खरंच तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. ती सांगतच असते की हे ऋषी आणि अनिकाचं जे मी लग्नाचं ठरवलं आहे ना, अशा प्रकारे सांगायला जातच असते. तेवढ्यातच कामिनी तिथे येते आणि नयनताराचं बोलणं थांबतं. कामिनी म्हणते की तू माझ्या आधी इथे आलेस ते बरं झालं, म्हणजे साखरपुड्याचा मुहूर्त कळायला सर्वांनी एकत्र जमायला हवं होतं. तिन्ही लोक इथेच आहेत, त्या सर्व इथेच करून टाकू, गुरुजींना इथेच बोलवलं आहे, अशी कामिनी त्यांना म्हणते. व या दोघींनाही आश्चर्याचा धक्का बसतो. तर आता आपल्याला दुसऱ्या साईडला पाहायला मिळतं
की कमळीची आई ती त्या पाहुण्यांना पाणी घेऊन जात असते. तेवढ्यातच या कामिनीचा चेहरा त्यांना दिसतो व त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. कामिनीला पाहून ती पुन्हा मागे फिरते. ती खूपच घाबरते. त्यानंतरच ती ताई म्हणते की तुम्ही का घाबरलात? त्यानंतरच कमळीची आई आहे ती मुद्दाम म्हणते की काही नाही, मला थोडंसं चक्करसारखं वाटतंय. त्यानंतर तिथे लगेचच गुरुजी येतात. कामिनी म्हणते की या गुरुजी, वेळेवर आलात. त्यानंतरच कामिनी त्यांची ओळख करून देते. तर आता प्राजक्ता रूममध्ये बसलेली असते व तिला कॉल येतो. तिला कॉल हा कमळी करते. कमळी म्हणते, काय झालं? तू कॉलेजला येत नाहीस? खरं तर साखरपुड्याची तयारी चालू आहे म्हणून तू कॉलेजला येत नाही का? त्यानंतरच प्राजक्ता तडतड सांगत असते. तर इथे देखील कमळीला काहीतरी वेगळं वाटू लागतं. त्यानंतरच कमळी म्हणते की काय झालं प्राजक्ता, तू थोडी उदास झाली आहेस का? कमळी म्हणते, नाही ग प्राजक्ता, तुझ्या आवाजावरून असं वाटतंय की तू रडली आहेस. तर तेवढ्यातच कमळीच्या हातून फोन हिसकावून निंगी घेते आणि म्हणते की काय झालं ग प्राजक्ता, तुझ्या भावाचं त्या माकडींसोबत लग्न लावून देतायत म्हणून तू रडते आहेस का? तर परत एकदा कमळी बोलते की प्राजक्ता तू काही पण बोल, आधी सर्व बातमी ऐकून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार. हा तर तुमच्या घरचा विषय आहे, याच्यामध्ये आम्ही काय बोलणार? ऋषी सर आणि अनिका यांनी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना? त्यानंतरच प्राजक्ता म्हणते की दादाचं काय चाललंय हे मला कळत नाही. कमळी म्हणते तू नको काळजी करू. तर त्यानंतरच प्राजक्ता म्हणते की मी कमळीला सर्व सांगून टाकू का? तर इथेच याच्या भागाचा शेवट होतो. मित्रांनो, पुढचा भाग पाहण्यासाठी प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.